अमरावती विधान परिषद निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट अशी येते कारण अमरावतीमध्ये काँग्रेस वंचितला पाठिंबा देणार नाही का असा सवाल आता उपस्थित होतोय। अमरावतीमध्ये काँग्रेस वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देणार हे जवळपास निश्चित झालं होतं। त्या संदर्भात 2 बैठकाही झाल्या। मात्र 2018 ची पुनरावृत्ती 2026 मध्ये झाली तर त्याची जबाबदारी कोण घेईल या कारणावरून पाठिंब्याचं घोडं अडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 2018 मध्ये काँग्रेसकडून अनिल मादागडिया हे उमेदवार होते। त्यांना केवळ 17 मतं मिळाली होती। काँग्रेसची 100 मतं फुटली होती। त्यामुळे तीच पुनरावृत्ती पुन्हा झाली तर जबाबदारी कोण घेईल या भीतीने अमरावतीचे स्थानिक नेते पक्षश्रेष्ठींकडे बोट दाखवतात। मात्र पाठिंबा देण्यासंदर्भातला निर्णय हे स्थानिक नेते घेतील असं पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यानं स्थानिक नेते रिस्क घ्यायला तयार नसल्याचं दिसतंय। त्यामुळे जी मतं मिळतील त्यातच समाधान मानावं लागेल अशी चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे। दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रणय निर्वाण सध्या आपल्या सोबत आहेत। प्रणय, अमरावतीचा तिढा नेमका सुटणार तरी कसा? काँग्रेसमध्ये नेमकं काय सध्या सुरू आहे? नक्की अमरावती विधान परिषद निवडणुकीमधली ही सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण काँग्रेसने वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देणार हे जवळपास निश्चित झालं होतं। या संबंधित 2 बैठकाही पार पडल्या, परंतु काँग्रेसच्या सूत्राकडूनच आपल्याला कळालेलं आहे की वंचितच्या उमेदवाराला आता पाठिंबा देणं शक्य नाहीये। कारण 2018 मध्ये जे काँग्रेसचे उमेदवार होते माधव गडिया यांना 117 मधून केवळ 17 मतं मिळाली होती। 100 मतं हे फुटली होती। त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांवर अनेक टीका झाली होती। त्याची पुनरावृत्ती 2026 मध्ये जर झाली तर त्याची जबाबदारी कोण घेईल हा या सर्वात मोठा पाठिंबा देण्यामागचं कारण आपल्याला सूत्रांनी दिलेलं आहे। त्यामुळे स्थानिकचे नेते जरी पक्षश्रेष्ठीकडे बोट दाखवत असेल, मात्र पक्षश्रेष्ठींनी सरळ सांगितलेलं आहे की स्थानिक नेते निर्णय घेतील की वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा किंवा नाही। कारण काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षजित देशमुख हे रुग्णालयात असल्यामुळे काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी थेट गंभीर आरोप केला होता की आमचा उमेदवार हा थेट मॅनेज झालेला आहे का असा प्रश्न आम्हाला उपस्थित झालेला आहे। कारण तो थेट रुग्णालयात गेला आणि काल त्यांची रुग्णालयातून डिस्चार्ज सुद्धा झाला, परंतु अजून त्यांना अजून एक लागण झाल्याचं आपल्याला कळते। त्यामुळे ते 18 तारखेपर्यंत अमरावतीमध्ये येणार नाही, ते डिजिटल माध्यमातून प्रचार करतील असं एक स्थानिक वृत्तामध्ये एक त्यांनी मुलाखत दिलेली। त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं की मी 18 तारखेपर्यंत अमरावतीला येणार नाही, माझा जो प्रचार आहे तो माझे जे माणसं आहे ते करत आहे असं त्यांनी दावा केलेला आहे। परंतु जे पाठिंब्याचा जो घोडं अडलं होतं ते मात्र आता या ठिकाणी संपुष्टात आलं असं आपल्याला सूत्रांनी सांगितलंय। त्यामुळे वंचितच्या उमेदवाराला काँग्रेस पाठिंबा देणार नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे। या सगळ्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार, त्यांच्या उमेदवाराला खरंच किती मतं मिळणार हे आता काही दिवसातच स्पष्ट होईल। प्रणय, या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।